राजेश भीमराज सावंत एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आणि सृजनशील कलाध्यापक. पौराणिक, ऐतिहासिक, साहित्यिक आणि विविध कलांचा समृद्ध वारसा आणि परंपरा जपणारी नाशिक नगरी. दिग्गज कलाकारांचं वास्तव्य लाभणारं आणि त्यांची कर्मभूमी असणारं समृद्ध नाशिक. चित्रशिल्प कलेत कौशल्यपूर्ण निष्णात असलेल्या श्री राजेश भीमराज सावंत आणि प्रफुल्ल भीमराज सावंत या दोन बंधूंचं नाव अग्रक्रमानं पुढे येतं. श्री राजेश भीमराज सावंत आणि श्री प्रफुल्ल भीमराज सावंत हे दोघे चित्रकार सावंत बंधू याच नाशिकच्या कला परंपरेला अधिकाधिक समृद्ध करतायत, पुढे नेतायत. आपले वडील आद्य गुरु श्री भीमराज सावंत यांच्या लाभलेल्या या चित्रकलेचा वारसा जपत गेल्या 2 दशकांपासून आपल्या चित्रकारितेच्या माध्यमातून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सातत्यानं ते आपल्या भारताचा लौकिक सतत वाढवतायत. यापैकी श्री राजेश भीमराज सावंत हे तर गेल्या 30 वर्षांपासून दी NAI नाशिक या संस्थेत कलाध्यापनाचा वडिलांचा वारसा देखील जपतायत. त्याचबरोबर ते सध्या निफाड इंग्लिश स्कूल निफाड इथल्या विद्यालयात कलाध्यापनाचं कार्य सुद्धा करतायत. त्याचबरोबर ते आपली व्यावसायिक चित्रकारिता देखील यशस्वीरित्या करतायत. राजेशजींचं घर म्हणजे मंत्रमुग्ध करणारी आर्ट गॅलरीज. तिथेच त्यांनी आर्ट स्टुडिओ देखील उभारलाय. इथेच एखाद्या निस्सीम साधकाप्रमाणे ते 3 दशकांपासून चित्र साधना करतायत. चित्रकलेतल्या सगळ्या रंगमाध्यमांचा वापर करून म्हणजेच जलरंग, ॲक्रेलिक रंग, तैलरंग, सर्व चित्रप्रकार जसं व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रचनाचित्र यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्र चितारून राजेशजींनी वेळोवेळी आपल्या कलेचं श्रेष्ठत्व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सिद्ध केलंय आणि अगणित रसिकांना सुंदर कलाकृतीचा निखळ आनंद दिलाय. आणि म्हणूनच त्यांच्या अनेक चित्रकृती देशात आणि परदेशात कला रसिकांच्या वैयक्तिक संग्रहात सुद्धा आहेत. आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात त्यांची चित्र नेहमीच प्रदर्शनाचं आकर्षण ठरली आहे. आज त्यांची 25 पेक्षा जास्त जागतिक ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये चित्र आणि संशोधनात्मक लेख सन्मानपूर्वक मुद्रित होऊन विविध देशात प्रदर्शित आणि वितरित झाली आहेत. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलेचा सन्मान देश विदेशातल्या अनेक संस्थांनी केला आहे आणि म्हणूनच आजपर्यंत 24 राष्ट्रीय पारितोषिकं, त्याचप्रमाणे विविध देशातल्या मान्यवर जागतिक संस्थांनी एकूण 22 इंटरनॅशनल अवॉर्ड्स त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चायना, अल्बेनिया, तुर्की यासारख्या देशांनी राजेशजींना आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्रदान करून त्यांच्या कलेची विशेष दखल घेतली आहे. आणि अर्थातच या इंटरनॅशनल अवॉर्ड्समुळे आपल्या भारत देशाचा कला क्षेत्रात नावलौकिक वाढला आहे आणि प्रत्येक भारतीयाला याचा अभिमानच आहे. राजेशजींच्या हॉर्स चित्र मालिकेतील गोल्डन जर्नी या चित्राला तर चीनमधल्या चिंताओ आर्ट्स म्युझियम मध्ये रिसर्चसाठी कायमस्वरूपी संग्रहित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर चीनमध्ये शासकीय भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना 5 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आणखी विशेष म्हणजे त्यांचे अनेक चित्र चीनच्या पोस्टकार्डवर देखील मुद्रित झाली आहेत. त्यामुळे आपल्या भारत देशाला चीनमध्ये देखील एक आगळा वेगळा सन्मान प्राप्त झाला आहे. राजेशजींना जगातील सर्वोत्कृष्ट तज्ञ मार्गदर्शक चित्रकार परीक्षक म्हणून इटली, टर्की, अल्बेनिया, रशिया, चायना, मलेशिया, म्यानमार, जॉर्डन यासारख्या देशांनी अनेक वेळा निमंत्रित केलंय. राजेशजींनी तिथं प्रत्यक्ष जाऊन या सगळ्या देशात लाईव्ह चित्र प्रात्यक्षिक, सचित्र व्याख्यान अगदी यशस्वीरित्या दिले आहेत. आणि यासारखे जागतिक पातळीवरील ऐतिहासिक चित्रकारितेसोबतच कला अध्यापन करणारे आपल्या भारत देशातले ते पहिले कलाध्यापक ठरले. प्रत्येक गायकाचं जसं लंडनमधल्या ऑल्बर्ट हॉलमध्ये गायचं स्वप्न असतं, तसंच प्रत्येक चित्रशिल्पकाराचं स्वप्न असतं की त्यांचं उत्कृष्ट कला प्रदर्शन हे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये व्हावं. राजेशजींच्या कला वैशिष्ट्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन करण्यात आलं आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळाला.
याचबरोबर मुंबईसह इतरत्र त्यांची 7 वैयक्तिक चित्रप्रदर्शनं झाली आहेत. त्यात त्यांची निसर्ग चित्रमालिका, हॉर्स चित्रमालिका, बुद्ध चित्रमालिका प्रदर्शित करण्यात आल्या आणि यासारख्या त्यांच्या अनेक चित्रमालिका केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित होऊन गाजल्या. जवळजवळ 70 ग्रुप शोज मधून देखील त्यांची चित्र देशात आणि परदेशात यशस्वीरित्या प्रदर्शित झाली आहेत. कला साधक असणारे राजेशजी एक उत्कृष्ट कला अध्यापकही आहेत आणि म्हणूनच त्यांचे 30 पेक्षा जास्त डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर्स, पेंटिंग वर्कशॉप्स तसंच स्लाइड शो देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून ते भारतीय ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा देखील जपतायत. गुरु रवींद्रनाथ टागोर, लाला लजपत राय यासारख्या महान विभूतींच्या जीवनकार्यावर आधारित अतिशय सुंदर, वास्तववादी अशी बायोग्राफिकल अनेक तैलचित्र त्यांनी चितारली आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं, त्यांच्या देशाच्या राजधानीत म्हणजे लंडनमध्ये सुद्धा राजेशजींची चित्र संग्रहित आहेत. कलेची साधना करीत असताना राजेशजी देशकार्यात देखील आपलं वैशिष्ट्यपूर्ण योगदान देत पंतप्रधान स्वच्छता अभियानाचे, आपल्या नाशिक महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर होण्याचा सन्मान प्राप्त असणारे देशातले ते एकमेव कलाध्यापक ठरले आहेत. ही देखील समस्त कलाध्यापकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. मुंबई इथल्या मंत्रालयात दर्शनी भागावर राजेशजींच्या रंगकुंचल्यातून साकारलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे 2 भव्य कॅनव्हासवरील तैल व्यक्तिचित्र कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात आले आहेत. राजेशजींना सर्वोत्कृष्ट चित्र निर्मिती केल्याबद्दल मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं आहे आणि त्यांचा गौरव करण्यात आला आहे. असा सन्मान प्राप्त असलेले हे राज्यातले पहिलेच कलाध्यापक ठरले आहेत. काहीही हाच राखून न ठेवता आपलं सगळं ज्ञान विद्यार्थ्यांना देतो तो खरा गुरु असतो. ज्ञान दिल्यानं वाढतं आणि ज्ञानाची परंपरा आणि वारसा जपला जातो याच विचारातून राजेशजी कला अध्यापन करीत असतात. त्यांच्या कामातून देखील ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. मग त्यांची कलात्मक फलक चित्रलेखन असो किंवा बालनाटिकांचं वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य असो, यातून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेत असतात. राजेशजी त्यांच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीत दिग्गज शिल्पकार तसेच चित्रकारांच्या स्टुडिओत आवर्जून नेतात, अभ्यासपूर्ण माहिती देतात आणि विशेष म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून त्यांनी विविध देशातले सुप्रसिद्ध म्युझियम्स ई-लर्निंगच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांना वर्गातच उपलब्ध करून दिले आहेत आणि अशा प्रकारे जागतिक पातळीवरच्या म्युझियम्सद्वारे चित्रशिल्पकलेचा अभ्यास अनोख्या प्रकारे ते वर्गातच करून घेत असतात. त्यांच्या या सृजनशील कलाध्यापनामुळे उत्तम विद्यार्थी कलाकार ते घडवू शकले आहेत. श्री राजेशजी सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या संवेदनशील कलाध्यापनाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण, रक्तदान, नेत्रदान, एड्स, स्वदेशी प्रचार, भारतीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता, स्त्री पुरुष समानता, ड्रंक अँड ड्राईव्ह, जल वायू ध्वनी प्रदूषण यासारख्या आपल्या देशाला भेडसावणाऱ्या ज्वलंत सामाजिक समस्यांवर शेकडो भित्तिचित्र विद्यार्थ्यांकरवी तयार करून समाज जागृतीचं आणि राष्ट्र निर्मितीचं तसंच राष्ट्र सक्षमीकरणाचं अभिनव कार्य अनेक वर्षापासून ते करतायत, जे समस्त शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे. आपल्या भारत देशाच्या नवीन शैक्षणिक धोरणांचा म्हणजेच NEPचा अभ्यास करून आपला चित्रकला हा विषय शाळेतल्या इतर विषयांसाठी पूरक कसा ठरेल यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. एक उत्कृष्ट कलाकार हा सृजनशील असतो. राजेशजींच्या या गुणाचा वेळोवेळी प्रत्यय येतोच. राजेशजींनी निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने राबवलेल्या टाकाऊतून टिकाऊ या उपक्रमात जुन्या वाळलेल्या वृक्षांचा शैक्षणिक यान निर्मितीसारखा उपक्रम याचीच साक्ष देतो. राजेशजी एका आंतरराष्ट्रीय चित्रकार कलाध्यापकासोबतच संवेदनशील तसंच सामाजिक बांधिलकी जपणारे एक उत्कृष्ट नागरिक आहेत. अनेक समाजोपयोगी कामात त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलंय. राजेशजींनी अनेक शाळांमध्ये, आधाराश्रमांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावं त्यासाठी वॉटर प्युरिफायर,
RO सिस्टीम दिल्या आहेत. तसंच अनेक शाळांमधल्या गुणी होतकरू विद्यार्थ्यांना सायकल भेट स्वरूपात दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचा सायकल बँक हा अभिनव उपक्रम शिक्षण क्षेत्रात फार नावाजला गेला आहे. आधार आश्रमातल्या किंवा वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल बेड्स, रेफ्रिजरेटर तसेच इतर उपयोगी साधनं ते नेहमीच स्वखर्चानं उपलब्ध करून देत असतात. राजेशजींच्या अभिनव कलाध्यापनामुळे शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाचा राज्यातील एका सर्वोत्कृष्ट कलाध्यापकाला दिला जाणारा 2024 या वर्षाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श कलाध्यापक राज्य पुरस्कार. नाशिक मधले आमचे कला शिक्षक आहेत राजेश सावंत सर. आपण मंत्रालयात प्रवेश करत असताना जे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं चित्र पाहतो ते चित्र त्यांनी काढलेलं आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते 5 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई इथं शासकीय इतमामात राजेशजींना प्रदान करण्यात आला. 1,10,000 रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राजेशजींची कलासक्त कलाध्यापकाच्या कार्याबरोबरच कला साधना ही सर्व कलाकार तसंच विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. आपल्या कलेची परंपरा जपली जावी तसंच आपल्या या कलेचा वारसा पुढच्या अनेक पिढ्यांनाही मिळत राहावा याकरता राजेशजींनी त्यांचं कलाकार्य त्यांच्या इंस्टाग्राम, फेसबुक तसंच त्यांच्या YouTube चॅनलवर देखील प्रदर्शित केलं आहे. या समाज माध्यमातून त्यांचं कलात्मक कार्य, त्यांची अभ्यासपूर्ण चित्रे तसंच प्रात्यक्षिके विनामूल्य ते कला रसिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या या कला क्षेत्रातल्या संपूर्ण योगदानासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रंगा येईवो या कार्यक्रमात त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती, जी कला क्षेत्रात प्रचंड प्रसिद्ध झाली असून ती मुलाखत रसिकांसाठी YouTubeवर देखील उपलब्ध आहे. राजेशजींच्या कला क्षेत्रातल्या अष्टपैलू आणि दैदिप्यमान कार्याचा संपूर्ण भारताला तसेच सर्व कलाध्यापकांना अतिशय अभिमान आहे. कला क्षेत्रातलं त्यांचं हे योगदान नक्कीच कलाध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच कला रसिकांना आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. राजेशजींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.